या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी संवाद साधला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास काम सुरू आहेत। निवडणुकीची तयारी, स्थानिक घडामोडी आणि पुढील राजकीय रणनीती याबाबत त्यांनी मनमोकळेपणाने मत व्यक्त केले। काय म्हणाले आमदार चंद्रदीप नरके, पाहूयात। सध्या आपण राजकारणामध्ये बघतोय की शिंदे शिवसेनेनं आपली ताकद दाखवलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ही ताकद सध्या वाढीव असल्याचं पाहायला मिळते। कशा अनुषंगाने तयारी चालू आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी चालू आहेत। सध्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत। त्या 2 तारखेला झाल्यानंतर मग जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील असं शक्यता आहे। एक शासन निवडणूक आयोग कधी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर करेल याचा अंदाज आम्हालाही नाही आहे, परंतु मला वाटते की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संदर्भात काही केस चालू आहे। त्याचा निकाल आल्यानंतर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर करतील। माझ्या मतदारसंघामध्ये एकही नगरपंचायत, एकही नगर परिषद नाही आहे, म्हणजे जिल्हा परिषदला आमची पूर्ण तयारी चालू आहे। शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेचं काम घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे। आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ध्येय धोरणानं शिवसेनेची वाटचाल चालू आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण हे तंतोतंत पालन आदरणीय आमचे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते आहे आणि सर्व सामाजिक कामं, विकासात कामं या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्की होईल आणि मला वाटते की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करवीर पंचायत समिती असेल, पन्हाळा पंचायत समिती, गगनबावडा पंचायत समिती असेल, या ठिकाणी महायुतीचा झेंडा चांगल्या पद्धतीने फडकेल। त्याचबरोबर जिल्हा परिषदेत सुद्धा महायुतीचा झेंडा फडकेल। शिवसेनेचं निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने आघाडीवर चांगल्या पद्धतीने विजय प्राप्त